मला ते पण शक्य झालं. फक्त एवढंच लक्षात ठेवा की शाळा सोडू नका. चांगलं जे काही मी दिलं असेल तुम्हाला ते सगळं एक शिदोरी समजून ते कायम तुमच्या जवळ ठेवा. कधी कुठल्या अडचणीत तुम्हाला वाटलं की मला काय करू हे कळत तर अशा वेळेस मला कधीही फोन करा आणि विचारा की मॅडम मला असा प्रॉब्लेम आहे, मी आता काय केलं पाहिजे. तर मी त्यावेळेस तुम्हाला नक्की मी तुमच्या बरोबर असेल. एवढं मी सांगते की मोबाईल आहेत सगळे, आपण कधी मोबाईलद्वारे भेटू शकतो, बोलू शकतो. त्यामुळं आणि कसं असते आयुष्यात असे प्रसंग खूप येतात की आता निरोग म्हणजे आनंद आणि दुःख मिश्रित आले. आनंद आणि दुःख मिश्रित असा हा कार्यक्रम असतो. आनंद का तर तुम्ही प्रगती करताय, पुढच्या वर्गात जाताय, हायस्कूलला जाताय, म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक वेगळा टप्पा तुम्ही गाठताय. पण दुःख यासाठी की आता आपला सहवास नाही म्हटलं तरी तुम्ही म्हणता रोज येणार, पण तसं होत नाही. कारण मी गेली कित्येक वर्ष 20 वर्ष मुलांना पाहते, 25 वर्ष, तर परत खूप कमी होतं येणं. तरी सुद्धा लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल तेव्हा मला नक्की आठवणीत ठेवा आणि एखादा कॉल करा की मॅडम आम्ही घडलो, आम्ही शाळा सोडली नाही. एवढं जरी झालं तरी माझ्यासाठी खूप असेल. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि थँक्यू की तुम्ही मला खूप आनंद दिला. त्या एवढ्या वर्षात पण तुमच्याकडून मला खूप भरभरून मिळालं. मीच काही सगळं दिलं नाही, तुम्ही पण मला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर कायम लक्षात ठेवा, एवढीच एक माझ्यासाठी गुरुदक्षिणा असेल तुमच्याकडून की तुम्ही शिकून टॉपला गेला. हे जर मला कधी कळेल ना तेव्हा मला खूप आनंद होईल आणि तीच माझी खरी गुरुदक्षिणा आहे. तर मला गुरुदक्षिणा तुम्ही देणार का नाही? सगळे टॉपला जाणार ना? ओके, ठीक आहे. थँक्यू आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्यांच्या वाटचालीसाठी. अजून 2 दिवस आहेत तरी सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी या आणि आपण अजून सुद्धा एन्जॉय करू. असं काही नाही की संपलं सगळं. आणि कधीही या, मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. टीचर, तुम्ही म्हणलं ना की तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावरती जाल तेव्हा मला फक्त आठवणीत ठेवा. तर आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. आम्ही बी विसरणार नाही ना, तुम्हाला बी विसरू देणार नाही. ठीक आहे. आता त्यांचं एक पुस्तक आहे ते तुषार